तर शिवसेनेतील राजकीय घडामोडींवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अशातच खासदार फुटीवरून खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय शिरसाट आणि आमदार संतोष बांगर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या पुढच्या लाईनचे आणि स्टेजवरचे फोटो काढून ठेवायचे, संग्रही ठेवायचे आणि पुढच्या येणाऱ्या मेळाव्यामध्ये ती लोक तुमच्या सोबत आहेत का, ते आमदार, नगरसेवक, स्टेजवरचे नेते, हे त्यांनी मी चॅलेंज करतो। आणखी 2 महिन्यांनी जो त्यांचं एखादी मीटिंग किंवा मेळावा असतील, त्या स्टेजवरचे जे काही नेते, समोर बसलेले आमदार, नगरसेवक त्यांच्यासोबत असतील का, हा प्रश्नचिन्ह मी त्यांना टाकत आहे। याच त्यांच्या शुभेच्छा। त्यांना तुमच्यासोबत ठेवण्यासाठी तरी काम करा। मी पहिल्यांदा अशी जाहिरात पाहिली की या मेळाव्याला कोण येतोय, तर एक कवी येतोय, अनेक स्टँडअप कॉमेडियन येतोय, आपण आवर्जून यावं। पक्षामध्ये जी काय कॉमेडी चालली ते काय कमी पडलंय का? म्हणजे 6 खासदार, आता विचार करा की त्यांच्या बरोबर असलेले हजारो कार्यकर्ते बरोबर गेलेत का 6च गेलेत? यांचा दबदबा कसा राहील? विचार करा ना, किती दुर्दैवी आहे। काल पक्ष फुटतोय आणि स्टँडअप कॉमेडियनला बोलून एक हास्य जत्रा तिथं निर्माण करतायत। की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात। मला असं वाटतं की आगे आगे देखो होता है क्या, 100% तुम्ही जे बोलले ते सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। किती आमदार येतील तुमच्याकडे असं आकडा तर असं सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की 13-14चा बॉम्ब पडल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।